तुम्ही असं सुद्धा म्हटलेलं की तुम्ही कोकणी नाहीये म्हणून तुम्हाला तिकीट नाही मिळाले, हे खरं आहे का? मग आता तुम्ही बंडखोरी केल्यानंतर तुम्ही कशाच्या जीवावर ही निवडणूक लढवताय? जर का तुम्ही निवडून आलात तर तुम्ही पुन्हा शिवसेनेला पाठिंबा देणार? आता मनसेची, शिवसेनेची आणि शरद पवार काँग्रेसची युती झाली तर तुम्हाला वाटतं का त्यांच्या समोर तुम्ही निवडून याल? मी सचिन कोंडेबा शिवेकर, प्रभाग क्रमांक 59 मधून अपक्ष उमेदवार आहे. माझी निशाणी नारळ आहे. तुम्ही कट्टर शिवसैनिक होतात, मग तरी तुम्ही बंडखोरी का केली? मी बंडखोरी म्हणता येणार नाही याला. मी माझ्या गेली 20 वर्ष या वार्ड क्रमांक 59 मध्ये मी सातत्याने काम करतोय, लोकांची सेवा करतोय. भले आमच्या शाखा प्रमुखाला जरी इथे न्याय मिळाला असता किंवा आणि जे स्थानिक होते त्यांना जरी न्याय मिळाला असता, म्हणजे बंडखोरी नाही पण अपक्ष म्हणून उभा नसतो राहिलो. मी जनतेने निवडलेला एक माणूस आहे. जनतेने मला सांगितलं की तुमच्या विरुद्ध झालेला हा अन्याय आहे, त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही खंबीरपणे उभे राहा. गेले कित्येक वर्ष इकडे काँग्रेसची सत्ता होती आणि मग तुम्ही इकडे शिवसेनेची सत्ता आणली, मग तरी तुम्हाला डावललं गेलं, त्याबाबत तुमचं काय मत आहे? हो, कारण गेल्या वेळेला गेली 15 वर्ष हा वार्ड लेडीज होते. गेली 10 वर्षापूर्वी म्हणजे एसटी झाला वार्ड, आमच्यावरती जबाबदारी दिली होती. अन्न लेडीज होत्या प्रतिमाताई खोपडे, त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आम्ही जे काय करतो आम्हाला जनतेचा प्रतिसाद मिळतो, त्या हिशोबावरती आम्ही सगळी कामं करतो. तुम्ही असं सुद्धा म्हटलेलं की तुम्ही कोकणी नाहीये म्हणून तुमची सीट नाकारली, म्हणून तुम्हाला तिकीट नाही मिळाले, हे खरं आहे का? नाही, असं मी म्हणणार नाही. गेल्या वेळेला गेली 15 वर्ष हा वार्ड लेडीज होते. गेली 10 वर्षापूर्वी म्हणजे एसटी झाला वार्ड, आमच्यावरती जबाबदारी ठेवली होती. प्रतिमाताई खोपडे, त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आम्ही जे काय करतो आम्हाला जनतेचा प्रतिसाद मिळतो, त्या हिशोबावरती आम्ही सगळी कामं करतो. जर का तुम्ही निवडून आलात तर तुम्ही पुन्हा शिवसेनेला पाठिंबा देणार? तो आमचा पुढचा विचार आहे. ते माझे जनता मायबाप काय सांगतील, बघ आम्ही जे काय निवडून येईल ते जनतेच्या जीवावरती येणार. जनता जे बोलेल ते आम्ही ऐकणार. आता मनसेची, शिवसेनेची आणि शरद पवार काँग्रेसची युती झाली, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली, तर तुम्हाला वाटतं का त्यांच्या समोर तुम्ही निवडून याल? हो, जरूर वाटतं. कारण बघा, माझ्याबरोबर जनता, सर्वसामान्य जनता आहे. कोणत्या ना कोणत्या रूपाने स्थानिक जे लोक आहेत त्यांची मी सेवा केलेली आहे. जनताचा हा निर्णय आहे आणि त्यातून आपण जरूर निवडून येऊ. तुमचा मॅनिफेस्टो काय आहे? 5 वर्ष पुढचा आमचा मॅनिफेस्टो आहे की माझे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे, गटर व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे, शौचालय व्यवस्थित केले गेले पाहिजे. माझ्या कोळी बांधवांसाठी जे मच्छीचं हे आहे, व्यवसाय आहे, त्याला काही मदत लागत असेल ती आम्ही हे करणार अशी. आणि तिथे जी गार्डन्स वगैरे आहे त्यांचं आपण हे करणार आहे. जनतेने तुम्हाला का निवडून द्यायला पाहिजे? मी स्थानिक आहे. गेली 20 वर्ष मी जनतेची निस्वार्थपणे सेवा केली आहे. जनतेचं स्वप्न आहे की आम्हाला इथे सुंदर अशी चौपाटी, समुद्र किनाऱ्यावरची चौपाटी बनली पाहिजे आणि त्यांची जी मागणी आहे ते माझं प्रमुख काम असेल. चौपाटीचं सुशोभीकरण आणि जगातील जेवढ्या चौपाटी आहेत अशी अतिशय उत्कृष्ट अशी चौपाटी बनवण्याचा मी प्रयत्न करणार. निवडून आल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम कोणता काम? सर्वप्रथम मी हेच काम करणार. तुम्हाला मी सांगितलं एक स्वच्छता, पाणी, गटर, रस्ते, लाईट, गाड्यांचं सुशोभीकरण, चौपाटीचं सुशोभीकरण. इथे जे सर्व धर्मीय आहेत त्यांची ज्या ज्या प्रकारची सेवा करण्यासाठी देतील ती मी सेवा पूर्ण करणार आहे.